हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. सगळ्यांचं माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे. हॅपी होली. यावर्षीची होळी आमच्या सगळ्यांच्याच लक्षात कायम राहील. ती कशी ते मी पुढं सांगतेच, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी होळीच्या दिवशीच रंगपंचमीची देखील तयारी करून ठेवली. कियाच्या पप्पाने आणलेले ऑर्गॅनिक कलर, कियासाठीची आणलेली पिचकारी आणि खाण्यासाठी जे लागणार होतं सामान, ते मी सगळं काही भरून ठेवलं होतं. मग केला होळीसाठी मस्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक आणि होलिका दहन वगैरे झालं आणि उद्या आम्ही सगळे सकाळी सकाळी निघालो माझ्या पप्पाच्या शेतामध्ये आम्ही रंगपंचमी साजरी करण्यासाठी. ते पण सकाळी 4 वाजता उठून काय काय लागणार होतं ते सामान, काय घेतलं काय नाही ते सगळं बघितलं आणि जायचं म्हणलं की झोप काय लवकर येत नाही, त्यामुळं लवकरच जाग आली आणि सकाळी दिवस निघायच्या आधी आम्ही गेलो. तर गावाकडे पोहोचल्याच्या नंतर मस्त कॅनलला पाणी सुटलेलं होतं छान. असे यावेळेस पण खूप मजा येणार होती. मागच्या वर्षी काय आम्ही आलो नव्हतो, यायला भेटलं नाही, पण यावर्षी आम्ही आधीच ठरवून ठेवलं होतं की आम्हाला यावर्षी जायचं मस्त शेतामध्ये रंगपंचमी साजरी करायला. आम्ही पोहोचलो आणि कॅनलपासूनच केली रंग खेळायला सुरुवात. ही वंदनाची आमच्यासोबतची शेवटची होळी असणार, त्यामुळं तिला पण कायम लक्षात राहील. आम्ही पण यायलो तुझ्या माग माग. मला पण द्या ना आईस्क्रीम. शेतामध्ये आईस्क्रीम आणली बाप्पा. हो मा याईल. खूप वर्षानंतर हा सुंदर व्ह्यू असं मी बघत होते, त्यामुळं खूप छान वाटत होतं. सोबत आणलेला खूप एवढा मोठा पसारा आम्ही आखाड्यावर किंवा नंतर तिकडं झाडाखाली ठेवून आजचा एक पूर्ण दिवस शेतामध्ये घालणार. पप्पाच्या आखाड्यावर पोचलो. आखाड्याच्या जवळच मस्त अशी विहीर, झाडं आणि विहिरीला भरपूर असं पाणी आहे. गणूचं सकाळपासून एकच चलय. हे बघ कसं हसायला त्याचं बसून उकड. नको तिला लावायला आवड ना, तिला डायली जाऊ दे ना. फोडून देऊ. तुला कोणी लावा ना. एवढे रंग खेळले, सोबत आणले होते नव्हते ते पूर्ण संपून टाकले आणि नंतर शेतात गव्हाला, भुईमुगाला या हाब्रेटीला पाणी चालू होतं, त्याने चिखल झाला होता. जे हाताला येईल ते त्याने एकमेकाला लावलं. फक्त हा इथं राहिलेला उकंडा एवढंच याच्यावर लावायचं बाकी राहिलं. खेळून खेळून मग पोटातले कावळे पण ओरडायला लागले. त्या कावळ्यांना शांत करण्याच्या तयारीत मी आणि पवन लागलो. घरूनच येताना आम्ही तयारीत आलो होतो. भरपूर सामान आताच आणलं होतं आणि काही आता आम्हाला शेतातून फ्रेश ताजं आता घ्यायचं होतं. मग भुईमुगाच्या शेतामध्ये कोथिंबीर खूप मोठी लावली होती विकण्यासाठी पण आणि घरी खाण्यासाठी पण. तिथं आलो. तिथून मी आणि पवननं छान असा फ्रेश कोथिंबीर काढला. हे काय चांगला इकडचा मोठा मोठा आहे. खडून घे, उपटून घे, काय नाही. भेळ आणते. छान अशी फ्रेश कोथिंबीर काढून घेऊन जात होते, पण यांचा काय गर्दा आणखी नाही संपायला तयार नव्हता. बघा, हे लगेच आमच्या मागं यायला लागलेत आणि या भूताला कसं भूतच करून टाकलं. आणि इथल्या या दारात धैलं होतं आणि तिथं चिखल होता, लगेच तिथला पण सुरू केलं.
मी भेळ बनवण्यासाठी मस्त कांद्याची पात, कांदा, टोमॅटो, मिरची आणि काकडी सगळं काही एका जागी जमा केलं आणि इथं झाडाखाली आम्ही घेऊन आलो. टेकियाच्या नादानं हे सगळं सामान शेतातलं गोळा करून आणून दिलं आणि पवननं बारीक बारीक कट केलं. वंदना आणि पवननी आमच्या सगळ्यांसाठी छान अशी भेळचा नाश्ता बनवला. छान अशी भेळ खाऊन मन आणि पोट दोन्ही पण भरलं होतं आणि पोटातले ओरडणारे कावळे पण आता शांत झाले होते. कॅनलवर जाऊन आम्ही सगळेजण पोहलोत आणि त्यामध्ये माझ्या किवला टीव्हीवरचं बघून छोटे छोटे लेकरं तिला पण छपाक करायचं होतं आणि तिने पण हिंमत केली. एवढ्या पाण्यामध्ये दोरी बांधून मस्त मम्मीसोबत छान छप करायला लागली. तिला पोहण्यासाठी सगळे मोटिवेट करत होते आणि खूप छान करायली होती. पहिल्यांदाच पाण्यात एवढ्या उतरली होती. आमच्या गावाकडे खूप छोटे छोटे लेकरं या कॅनलमध्ये पोहतात आणि मी पण खूप लहान असतानाच पोहायला शिकले होते. माझ्याकडे बघून माझ्या किवला पण पोहावं असं वाटत होतं आणि तिनं तो खूप चांगला प्रयत्न पण केला. पोहणं वगैरे झालं. एक झोपा काढल्या सगळ्यांनी आणि परत लागले त्यांच्या पेटपूजेच्या तयारीला. त्यामध्ये आमचा पवन आणि माझे छोटे देवरजी दोघं होते आचारी, मेन आचारी. ते दोघं मोबाईलला युट्यूबला बघू बनवत होते. त्या दोघांनी चुलीचा ताबा घेतला. तोपर्यंत मी आजूबाजूला मस्त काय काय नवीन लावलेलं आहे ते बघत होते. तर आईने लावले होते हे आळीव, ते काढायला आले होते आणि मस्त सूर्यफूल पाखरांनी खाऊन थोडेसे उरले ते मला दिले. नंतर पप्पांनी मस्त आमच्या पलीकडच्या बापूच्या शेतून आणले होते मकाचे कणीस, ते भाजले. कच्चं कणीस, टरबूज वगैरे सगळं खाल्लं आणि आमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त मजेशीर असा गेला होता आणि वापस आम्ही घरी जायला निघालो. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.